नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत चिंचेचे सार। त्यासाठी पहा, मी इथे चिंच भिजायला घातलेले आहे। चिंचेचा रंग असा का राहतो, असा जर का प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की मी चिंच घेतली वर्षभराची की ती फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे ती अशी राहते। आपण याच्यासाठी लागणारं काय साहित्य आहे ते पाहून घेऊया। मिरची खरडा आहे, लाल तिखट घेतला आहे, जिरा पावडर आहे, मीठ आहे, लसूण ठेचून घ्यायचे आहे, कडीलिंब आहे आणि मिरची आहे। ह्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। आणि तिकडे डाळीचं पीठ दिसत आहे तुम्हाला, ते डाळीचं पीठ फक्त अर्धा चमचा मी घेणार आहे। 1 चमचा मी घेतलेला आहे, पण डाळीचं पीठ शक्यतो नाही घातलं तरी पण चालेल। चिंचेचं सार एकदम पातळ असतं, थोडंसं त्याला थिकनेस पाहिजे म्हणून मी घालणार आहे। हा बाऊल आणि हे चाळण अशी मी ठेवलेली आहे, ही गाळणी आहे, याच्यातून आपण चिंच आता गाळून घेऊया। हे पाणी ठेवलेलं आहे। चला आता आपण पुढे काय करायचं आहे ते पाहूया। ही चिंच बघा, मी आता चमचा काढून टाकणार आहे आणि हातानेच कोळून घेणार आहे। आपल्याला काही गोष्टींना, आपल्याला काही या पदार्थांना हाताशिवाय पर्याय नसतो। हे पहा, हे आता आपण ह्याच्यातनं गाळून घेऊया। ही चिंच गाळून घ्यायची, ह्याचा कोळ घ्यायचा, साधारण एक अर्धा वाटीच कोळ घ्यायचा, कारण चिंच खूप आंबट आहे। त्याच्यात मी ते जे भांडभर पाणी ठेवलं आहे ते घालून घेणार आहे आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया। आता ह्याच्यात सुद्धा मी हाताने करणार आहे, म्हणजे पटपट होऊन जाईल। हे बघा, आपल्याला जेवढं सार करायचं आहे त्यासाठी हा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। हा आता आपण पाणी घालून मिक्स करूया। आता ही जी उरलेली चिंच आहे ही मी फ्रीजमध्ये ठेवणार डब्यात घालून, पण याचा वापर 1-2 दिवसामध्येच करायचा आहे, जास्त दिवस ही फ्रीजमध्ये राहत नाही। आता आपण ह्याच बाउलमध्ये पाणी घालून घेऊया। आपल्याला हे उकळवायचं आहे, तेव्हा काचेच्या सटात ठेवायचं नाही आहे। आपण एका स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। हे आपल्याला पांढरी कढई किंवा पितळ्याची न कलई असलेली कढई किंवा लोखंडी ही चालणार नाही, याला स्टीलचंच भांडं पाहिजे, एवढं एक ध्यान द्या। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेत आहे। हे पहा, मीठ तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आता इथंच घालून घ्यायचं आहे। तिखट घालून घेतलं आहे। हा मिरची खरडा आहे, हा जर तुम्हाला फोडणीमध्ये घालायचा असेल तरी घालू शकता। मी हा थोडा इथे घालणार आहे, थोडा फोडणीमध्ये घालणार आहे। हे बघा, मी ठेवला आहे फोडणीसाठी आणि एवढा इथे आता घालून घेतलेला आहे। जिरा पावडर घालून देत आहे। ही पहा, जिरा पावडर। चिंचेचं सार एकदम टेस्टी लागतं। तुमच्या जिभेला जर कधी चव नसेल, आजारी माणसाला चिंचेचं सार द्यायला एकदम सोपं आहे, एकदम टेस्टी आहे। चिंच आंबट असते, पण चिंच आपण एवढी घेत नाही, त्याच्यात पाणी त्याच्यात दुप्पट घातलं आपण, त्यामुळे चिंचेचं सार एक अर्धा वाटी प्यायला काहीच हरकत नाही। टेस्टी सार आपण आता बनवायचं आहे। आता हे पहा, हे एवढं पातळ आहे, याला डाळीचं पीठ तुम्हाला हवं असेल तर लावू शकता, नाही लावलं तरी पण चालेल। याला फक्त आता हे उकळवायचं आहे आणि चरचरीत फोडणी द्यायची की झालं चिंचेचं सार। हे पहा, आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। चिंचेमध्ये 2.5 पट पाणी घातलेलं आहे। जो 1 वाटी कोळ घेतला त्याच्या 2.5 पट मी पाणी घातलेलं आहे। आणि डाळीचं पीठ पहा, मी एवढंच घेतलेलं आहे, अर्धा चमचा पाण्यामध्ये विरघळून घेतलं आहे। आता ते मी ह्याच्यात घालून घेणार आहे। डाळीचं पीठ तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाहीतर नाही घातलं तरी पण चालेल। चिंचेचं सार हे नेहमी पातळ असतं, म्हणजे ते सूप म्हटलं तरी चालेल, चिंचेचे सूप।
हे बघा, मी एवढं डाळीचं पीठ साधारण भरून घेतलेलं, त्याच्यातलं पण मी अर्धं ठेवलेलं आहे. आता इथे स्टीलची कढई ठेवली आहे, ह्याच्यामध्ये हे आपण ट्रान्सफर करायचं आहे. ओतून घेऊया. याच्यात साखर घालायची राहिली आहे, तेवढी मी घालून घेते. साखर पहा, 1 ते 2 चमचे एवढेच घालणार आहे. हा चमचा छोटा आहे, कारण आपल्याला गोड नाही करायचं आहे, पण थोडीशी साखर घातल्याने त्याची चव चांगली येते. आता हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. आपण ते कढईत ओतून घेऊया आणि उकळवायला ठेवूया, आणि उकळल्यानंतर त्याला आपण फोडणी देऊया की झालं चिंचेचं सार. एकदम टेस्टी चिंचेचं सार लागतं, चवदार चिंचेचं सार लागतं. झाल्यावर परत आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. तर ह्याच्यात साखर असणार आहे, कारण मी साखर आत्ताच घातली आहे. आपण कुठलीही गोष्ट अशी फुकट नाही घालवायची. आता बघा, साखर पण ह्याच्यामध्ये गेली. आता हे आपण उकळवून घेऊया, गॅसवर ठेवूया आणि मग फोडणी देऊया की आपलं बनेल चटकदार रुचकर चिंचेचं सार. हे बघा, आपण गॅसवर ठेवलेलं आहे. आता हे उकळायला पाहिजे. हे उकळलं की नंतरच आपण याला एक छानपैकी तडका द्यायचा आहे. साखर एकदम थोडी घातली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण घालू शकता. आता हे उकळू द्या, तोपर्यंत आपण करूया कोकम साराची तयारी. मी आता दोन्ही सार तुम्हाला दाखवणार आहे, चिंचेचे सार आणि कोकम सार. आता आपण बघूया कोकम सार कसं करायचं आहे, त्याची तयारी बघूया. नमस्कार. आता आपण पाहणार आहोत आमसुलाचं सार कसं करायचं ते. ही आमसुलं एक 5-6 मी भिजत घातलेले आहेत, रात्री भिजत घातले. चिंच पण रात्रीच भिजत घातलेली होती. आता ही आपण कोळून घेऊया. याला पण सेम साहित्य आहे. करडलेली लसूण ही इथे ठेवलेली आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, मिरची खरडा आहे, जिरं पावडर आहे, आणि ह्याला तुपाची फोडणी द्यायची आहे. दोन्हीलाही मी तुपाचीच फोडणी देणार आहे, तेलाची देणार नाही आहे. आता हे जे आपलं पाणी निघणार आहे आमसुलाचं कोळून, त्याच्या 2.5 पट पाणी घालायचं. यालाही स्टीलचंच भांडं लागणार आहे. ही सार जी बनवणार ह्याला तुम्ही स्टीलचंच भांडं घ्या, पितळ्याचं किंवा हिंडालियमचं. पांढरी कढई हे काही चालणार नाही. आपल्याला ह्याला स्टीलचं कढई पाहिजे. स्टीलचं पातेलं घेतलं तरी पण चालून जाईल. हे पहा, आपलं हे आमसुलं आपली कोळून झालेली आहेत. मग आजचाच आपण बाउल घेऊया आणि हे याच्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये 2.5 पट पाणी घालायचं आहे आणि स्टीलच्या कढईमध्ये उकळायला ठेवायचं आहे. सर्व तेच जिन्नस घालून घ्यायचे आहेत. जिरं पावडर, मिरची खरडा, मीठ, साखर थोडीशी, 1 चमचा साखर, कारण हे सार कमी आहे म्हणून ह्याला 1च चमचा. आता तुम्ही रोज आमटी करत असाल तर हे जे आता चोथा दिसतोय याची चटणी पण चांगली होते. त्याच्यात हिरवी मिरची घालायची, जिरं घालायचं आणि थोडंसं पाणी घालून चटणी करून घ्यायची, कारण आपला ह्याचा एवढा आंबटपणा इथे निघालेला नसतो, थोडासाच निघालेला आहे. हे आपण असंच बाजूला ठेवूया. याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया. आता हे मी अंदाजाने घातलं आहे. तुम्हाला अंदाज नसेल तर वाटीने मोजून पाणी घाला. जिरा पावडर घालून घेतलेली आहे. हा खरडा घेतलेला आहे. हा खरडा थोडासा घालून घेणार आहे. आता हे जे साहित्य ठेवलं आहे हे फोडणीचं साहित्य ठेवलं आहे. हे आपण आता फोडणीला घालायचं आहे. फोडणी तयार करायची आणि अर्धी फोडणी आमसुलाचं सार आणि अर्धी फोडणी चिंचेचं सार याला घालून ठेवायचे. याच्यात मीठ घालते. मीठ घातलेलं नाही आहे. याच्यातही मी डाळीचं पीठ एवढंच घेणार आहे. अर्धा चमचा, आपला खायचा असतो तो अर्धा चमचा. तर याच्यात पाणी घालून हे कालवते आणि याच्यात मिक्स करते. डाळीचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास घाला, नाही तर दोन्हीमध्ये डाळीचं पीठ नाही घातलं तरी चालेल. अगदी पाव चमचाच घातलेला आहे आपण. हे ह्याच्या गुठळ्या मोडल्या नाही आहेत, पण त्या आता हाताने मोडून घ्याव्या लागतील. बुंदी पडल्यासारखी दिसते का नाही, पण ती बुंदी नाही आहे, डाळीचं पीठ आहे.
आता हे आपण कढईच्या दुसऱ्या स्टीलच्या कढईमध्ये ट्रान्सफर करूया, हेही उकळायला ठेवूया आणि मग बनवूया फोडणी। हे पहा, आपण इथे स्टीलची कढई ठेवून घेतली आहे। आपण हे बाउलमधलं सर्व मिश्रण जे आहे, आमसुलाचं सार आपल्याला बनवायचं आहे, ते आपण ह्याच्यात ओतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये फक्त मीठ राहिलं आहे, तेवढं घालून घेऊया आणि साखर 1 चमचा घालून घेऊया। हे पहा, मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। आता हे सार माझं खूप कमी आहे, त्यामुळे मी 1च चमचा साखर घातली आहे, चमचा छोटा आहे। गूळ घातलात तरी पण चालेल, पण गूळही थोडाच घालायचा। आता हेही आपण एका बाजूला उकळायला ठेवूया आणि मग फोडणी करूया। आधी ह्याची आता मी चव बघणार आहे। ह्याच्यात जर पाणी हवं असेल तर पाणी घालणार आहे। पाणी लागणार आहे थोडंसं, हे बघा पाणी मी घालून घेतलं आहे। थोडासा मिरची खरडा पण हवा आहे। चला आता हे उकळायला ठेवूया। चिंचेचं सार आपलं जवळजवळ उकळत आलेलं आहे आणि मगच फोडणी करायची, एकच फोडणी करायची आणि दोन्ही सार, चिंचेचं सार आणि आमसुलाचं सार दोन्हींना घालून टाकायचे। हे पहा, चिंचेचं सार आता उकळत आहे, इकडे आमसुलाचं सार उकळत आहे। दोन्ही सार उकळलेले आहेत रटमट रटमट। आता आपण करूया तडका, म्हणजे फोडणी करूया आणि दोन्ही सारांना घालूया आणि सार प्यायला घेऊया। झकास लागतं चिंचेचं सार आणि आमसुलाचं सार। आपण फोडणीसाठी तूप ठेवलेलं आहे, तूप थोडं जास्ती ठेवलं आहे, कारण आपल्याला दोघांना फोडणी द्यायची आहे। मोहरी पण घालायची आहे। तुपामध्ये फोडणी करताना जरा जपून करा, कारण ते वर येतं, तूप असं फेसून वर येतं नेहमी, म्हणून मी थोडंसं त्याच्यात तेल घातलं आहे। अर्ध पळी तेल घातलं आहे आणि 1 पळी तूप घातलं आहे। छोटी 1 पळी, मोठी नाही। फोडणी एकदम छान करा, झकास। जिरं घालून घेतलं आहे। आता गॅस एकदम बारीक केलेला आहे बरं का। हिंग घालून घेतलेला आहे। हिंग जरासा जास्ती घालायचा उजव्या हाताने, म्हणजे आपली फोडणी छान बसते। आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे कढीलिंब। ही पहा, लसूण घातल्यावर लक्ष द्यावा, कारण ती फोडणी वर येऊ शकते। लसूण छानपैकी होऊ द्या, म्हणजे आपली फोडणी छान तयार झाली पाहिजे, एवढं एक ध्यान द्या। आता ह्याच्यातच आपण लाल मिरचीचे मी तुकडे करून घेतले आहेत, ते घालून घेऊया। हे पहा, फोडणी आपली अजून तयार होत आहे। बारीक गॅस ठेवला आहे। हे पहा, लसूण अशी व्हायला पाहिजे। आता थोडासा गॅस मोठा करत आहे, फोडणी बाजूला ठेवत आहे, चिंचेचे सार या शेगडीवर ठेवत आहे आणि मग आपण त्याला फोडणी घालूया। फोडणी घातल्यावर पण 1-2 मिनटं उकळवायचं, म्हणजे ती फोडणीची चव त्या सारला छान लागते। फोडणी जळली नाही आहे, पाहू शकता, फोडणी जळता कामा नये, एवढं एक ध्यान द्या। हे पहा, मी गॅस चालू ठेवलेला आहे, फोडणी तयार झालेली आहे। आता मी फोडणी देऊन घेते दोन्ही सारांना। बोलण्यात गडबड होते की नाही, अशी होते हो कधी कधी। हे बघा, हे मी फोडणी घालून घेतलेली आहे, तशी तिकडे आमसुलाच्या साराला पण घालून घेतलेली आहे आणि गॅस बारीक चालू ठेवले आहेत। आपण ही फोडणी घातल्यावर सार उकळलं पाहिजे, म्हणजे त्या फोडणीची चव त्याला येणार। अशी उकळ फुटली ना, म्हणजे फोडणीची चव त्याला लागेल। हे पहा, आमसुलाचं सार।
आता ही नुसतीच प्यायची आहेत, वाटीत घ्यायचे, गरम गरम सूप प्यायचे आहेत, आमसूल सूप आणि चिंच सूप. चला आता हे तयार झालं आहे, गॅस बंद केलं आहे, हेही तयार झालं आहे, ह्याचाही गॅस बंद करूया, वर कोथिंबीर घालूया. चला तर मंडळी, आपण जे एवढा आत्ता खटाटोप केला तो सार बनवलं, चिंचेचं सार. हे बघा चिंचेचं सार आणि हे आहे आमसुलाचं सार. दोन्ही मी तुम्हाला एकाच वेळी का दाखवली, कारण साहित्य दोन्हीचं एकच आहे, फक्त चिंच आणि आमसूल हेच वेगवेगळं आहे, बाकी साहित्य एकच आहे. म्हणून तुम्हाला मी दोन्ही सार एकदम दाखवली. तुम्ही करताना एक एक करू शकता. चिंचेचे सारही एकदम टेस्टी झालं आहे आणि आमसुलाचं सार पण एकदम टेस्टी झालं आहे. स्वराला आवडतं आहे. स्वराला मी काय सांगितलं आहे, चिंचेचे सूप आणि आमसुलाचं सूप. सूप शब्द वापरल्यामुळे ती आता पिणार आहे. ती भले अर्धवाटीच पेईल, पण पोटात गेलेले कधी पण चांगले. तुम्हाला जर पित्त होत असेल तर हे असं आमसुलाचं सार करा आणि अर्धवाटी आमसुलाचं सार प्या. बघा तुमचं पित्त कुठल्या कुठे निघून जाईल. चला तर मग हे सार तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंडळी तुम्हाला मनापासून धन्यवाद.